पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बॉलिवूडमध्ये बरेच कलाकार अनेक वर्ष संघर्ष करतात, तेव्हा कुठे नावारूपाला येतात. पण यशाच्या शिखरावर असताना कोणी ही चंदेरी दुनिया सोडण्याचा विचारसुद्धा करेल का? तर याचं उत्तर हो असं आहे. कारण वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी एका अभिनेत्रीनं काही वैयक्तिक कारणांनी चित्रपटांच्या दुनियेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आणि तसं केलं सुद्धा. आजच्या जगात कदाचित कोणाचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण हे धाडस करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या मुमताज. 31 जुलै 1947 रोजी तेलंगणामधील हैदराबाद येथे मुमताज अस्कारी यांचा जन्म झाला. वयाच्या 5व्या वर्षी मुमताज यांनी 1952 साली प्रदर्शित झालेल्या संस्कार या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर यास्मीन, लाजवंती, तलाक आणि सोने की चिडिया अशा अनेक चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं. मुमताज 1 वर्षाच्या असतानाच त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी लहान वयातच कामाला सुरुवात केली. त्यांच्या मातोश्रीसुद्धा अभिनेत्री असल्यामुळे अभिनय त्यांच्या रक्तातच होता. सहाय्यक अभिनेत्री किंवा ज्युनियर आर्टिस्ट म्हणून त्यांनी या दरम्यान बऱ्याच चित्रपटात काम केलं, ज्यामध्ये स्त्री, वल्ला क्या बात है, पठाण, सेहरा अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. 1963 साली प्रदर्शित झालेल्या गहरा दाग या मुख्य प्रवाहातील चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका पार पाडली. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या फौलाद या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते दारा सिंग यांच्याबरोबर प्रमुख नायिकेच्या भूमिकेत मुमताज दिसून आल्या. यानंतर वीर भीमसेन, टार्झन कम्स टू दिल्ली, हरक्युलिस, डाकू मंगल सिंग, जवान मर्द अशा जवळपास 16 चित्रपटांमध्ये मुमताज आणि दारा सिंग यांची जोडी एकत्र दिसून आली. पण हे सगळे कमी बजेटचे ॲक्शन चित्रपट असल्यामुळे मुमताज यांना स्टंट फिल्म हिरोईन म्हणून सगळेजण ओळखू लागले. याचा परिणाम झाला असा की मुख्य प्रवाहातील चित्रपटांचे अभिनेते त्यांच्याबरोबर काम करायला तयार होत नव्हते. 1967 साली प्रदर्शित झालेल्या राम और शाम, बूंद जो बन गई मोती, तर 1968 साली प्रदर्शित झालेल्या ब्रह्मचारी सारख्या गाजलेल्या मुख्य प्रवाहातील चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. 1969 साली प्रदर्शित झालेल्या दो रास्ते या चित्रपटात मुमताज यांना प्रमुख भूमिका मिळाली आणि त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं यशाची पायरी चढली. ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना आणि मुमताज या जोडीचा हा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला, ज्यामुळे बॉलिवूडमधील मुख्य प्रवाहातील चित्रपटांचे दार मुमताज यांच्यासाठी उघडले गेले. या जोडीने नंतर जवळपास 8 चित्रपटांमध्ये काम केलं आणि ते सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. मुमताजजींनी यानंतर सच्चा झूठा, खिलौना, दुश्मन, रोटी, बंधन, आपकी कसम, मेरे हमदम मेरे दोस्त, मेला, अपराध, चोर मचाए शोर, प्रेम कहाणी, हरे रामा हरे कृष्णा, तेरे मेरे सपने अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलं. बालकलाकार ते प्रमुख अभिनेत्री अशा आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत मुमताज यांनी 100पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. या दरम्यान त्यांनी राजेश खन्ना, धर्मेंद्र, फिरोज खान, देवानंद, शशी कपूर, झीनत अमान, हेमा मालिनी अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. मुमताज यांच्यावर चित्रित झालेली बिंदिया चमकेगी, जय जय शिवशंकर, गोरे रंग पे, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, ले जाएंगे, दुनिया में लोगों को, खिलौना जानकर तुम तो, है मैंने कसम दी, करवटे बदलते रहे अशी अनेक गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या मनावर गारूड घालून आहेत. चित्रपटातून संन्यास घेतल्यानंतर 1990 साली प्रदर्शित झालेल्या आंधी या चित्रपटातून मुमताजजींनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण हा चित्रपट फारसा चालला नाही आणि त्यांनी कायमची निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे या गाण्याच्या चित्रीकरणावेळी मुमताज यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला. त्यांना या गाण्यात नाचायचं होतं आणि दिग्दर्शकांनी त्यांना साडी नेसायला सांगितली होती. गाण्यात ज्या स्टेप्स होत्या त्या साडी नेसून करायला अवघड होत्या, पण त्यावेळी चित्रपटाच्या वेशभूषाकारांनी मुमताज यांना अशी साडी नेसवली, डान्स तर उत्तम झालाच,
पण ती साडी नेसण्याची पद्धत संपूर्ण भारतात मुमताज साडी म्हणून प्रसिद्ध झाली. 1972 साली खिलौना या चित्रपटासाठी मुमताज यांना फिल्मफेअर अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. तर 1997 साली फिल्मफेअर अवॉर्ड्सचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला. आपल्या संघर्षानं आणि अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मुमताजजी कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनात राहतील हे नक्की. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. मुमताज यांचा कोणता चित्रपट किंवा गाणं तुम्हाला आवडतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृती गंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.